हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज बघूया मसाला वांगे. तर मी छोटे छोटे वांगे घेतले, त्याला प्लस साईनमध्ये कट केलं आणि मग मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं, कारण काळे पडले नाही पाहिजे म्हणून. त्यानंतर एक वाटण तयार करूया. त्यामध्ये मी घेतलं खोबरं, शेंगदाणे आणि धनी आणि तीळ. त्याला छान थोडं ऑइल टाकून परतून घेतलं. मग त्याचा एक आपल्याला पेस्ट तयार करायचा आहे दरदरा. त्यामध्ये पेस्टमध्ये आपण हे सगळं टाकूया. त्यामध्ये लसूण टाकू आणि तिखट आणि मीठ टाकायचं आणि दरदरा दाखवल्याप्रमाणे पेस्ट तयार करायचा. मग पेस्टमध्ये त्या थोडंसं कोथिंबीर आणि बारीक चिरलेले कांदे टाकायचे आणि वांग्यांमध्ये स्टफ करून घ्यायचे दाखवल्याप्रमाणे. त्यामध्ये नंतर आपण तडका तयार करूया. त्यासाठी एक पॅन घेतलं, त्यामध्ये ऑइल टाकलं, तेजपत्ता टाकला, जिरं मोहरी टाकली, त्यानंतर बारीक कट केलेले कांदे टाकले आणि त्यानंतर जिंजर गार्लिकचा पेस्ट आणि टोमॅटोचा पेस्ट मी एकत्रच केलेला आहे तो टाकला आणि त्याच्यानंतर आपले बेसिक मसाले, त्यानंतर कस्तुरी मेथी, त्याला छान ऑइल सुटेपर्यंत ठेवलं. त्यानंतर आपले वांगे टाकून दिले सगळे स्टफ केलेले. त्यानंतर त्याला 5 ते 10 मिनटं कुक होऊ दिलं आणि मग त्याला ग्रेव्हीसाठी आपण गरम पाणी टाकूया, म्हणजे लवकर पण कुक होते आणि छान टेस्ट येते गरम पाणी टाकलं की. आणि मग 10 ते 15 मिनटं त्याला कुक होऊ देऊ आणि मग बघू शकता आपली एकदम झटपट पटापट वांग्याची भाजी रेडी आहे. मसाले वांगे एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करा, कशी वाटली तर नक्की सांगा. आज आम्ही बनवली, खूपच टेस्टी झाली. तर तुम्ही पण एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ते मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू गायज.